मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण चटणीचा एक प्रकार, जवसाची चटणी। त्यासाठी मी या वाटीने 1 वाटी जवस घेतलेला आहे। ते स्वच्छ निवडून घेतले, थोडेसे खडे वगैरे असतात त्यामुळे ते स्वच्छ केलेले आहेत। नंतर त्यासाठी मी 1 लसणाची गड्डी घेतली, 2 चमचे ही लाल मिरची पावडर लागेल आणि 1 चमचा हे मी मीठ घेतले, थोडेसे जिरे घेतले। आता सुरुवातीला आपण जवस कढईमध्ये टाकून भाजून घेऊ। खमंग असे भाजून घेऊया आपण। अगदी त्याला 1-2-3 मिनिट आपल्याला भाजण्यासाठी वेळ लागणार आहे। बघू शकता मस्त आपले जवस तडतडायला लागले, कलर पण चेंज झालाय। खमंग असे भाजून घेतल्यानंतर आपल्या चटणीला पण एक छान असा खमंगपणा येतो। या स्टेजला गॅस बंद करू। बघू शकताय आपण हे ताटात ठेवलेले जवस हे भाजून घेतलेले आहेत आणि हे आपले कच्चे जवस आहेत। दोन्हीचाही कलर बघू शकता, म्हणजे कितपत भाजायचे हे तुमच्या लक्षात येईल। एवढा कलर होईपर्यंत आपल्याला जवस भाजून घ्यायचे। तसे मी भाजून घेतले, आता हे थंड करून घेते आणि नंतर आपण हे सर्व साहित्य हे सर्व मिक्सरला फिरवून घेणार आहोत। बघू शकता भाजलेले जवस फक्त सुरुवातीला सेपरेट फिरवून घेतले। आता आपण हे सर्व साहित्य त्यामध्ये टाकू आणि पुन्हा एकदा छान फिरवून घेऊ। अशा पद्धतीने आपण ही चटणी मिक्सरला मस्त छान बारीक करून घेतली आहे, तयार झाली आहे। यात तुम्हाला जर आवडत असेल तर वाळलेले चिंचेचे बिया काढून वरचं साल थोडंसं 1-3-4 तुकडे टाकले तरी चालतात। आमच्यात ते आवडत नाही त्यामुळे मी काही टाकले नाही। ही माझ्या मिस्टरांच्या आवडीची रेसिपी आहे। अगदी भाजी आवडीची नसली की मग पटकन ही जवसाची चटणी ते मागतात। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।